नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। मी आज तुम्हाला बनवून दाखवत आहे ताकातला रवा उत्तप्पा। तर त्यासाठीचे साहित्य मी इथं असं घेतलं आहे बघा। इथं मी एक मोठी वाटी भरून रवा घेतला आहे, बारीक रवा आहे हा एकदम। ताक घेतलं आहे, कोथिंबीर घेतली, इथं बारीक टोमॅटो चिरून घेतला आहे, बारीक कांदा चिरून घेतला आहे, कढीपत्ता, चटणीसाठी आपल्याला लागणारे लिंबू, थोडी मिरची, ही डाळ आहे भाजलेली, खोबरं आहे, सुक्या खोबऱ्याची चटणी बनवून दाखवणार आहे आज। इथं खोबरं घेतलं आहे मी, फोडणीसाठी मोहरी, साखर, मीठ आणि तेल। सगळ्यात आधी आपण इथं हा रवा आहे घेतलेला, हा एक वाटी रवा आपण मस्त ह्याच्यात टाकून घेतोय भांड्यामध्ये। आणि आता ह्याच्यात आपण जसं लागेल असं आपण हे ताक टाकतोय। ताक जास्त आंबट नाही, थोडंसं मध्यम आंबट असेल तरी चालेल, जास्त आंबट ताक नको आहे आपल्याला। आणि हा रवा ह्याच्यामध्ये मस्त आपण आता भिजवून घेणार आहे। आता हा रवा आपण असं ह्याच्या ताकामध्ये भिजवून एक 10 मिनटं आपण ह्याला असं बाजूला ठेवूया, म्हणजे हा मस्त असा फुगून येईल आपला ताकामध्ये। तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी फोडणी तयार करूया। यात थोडं तेल टाकून घेते आता, एक छोटासा चमचा भरून। तेल तापत आलं की आपण यात मोहरी टाकूया। आणि आपल्याला थोडासा हिंग लागणार आहे, हिंग टाकूया याच्यामध्ये। आणि ही कढीपत्त्याची पानं मी अशी तोडून टाकते ह्याच्यामध्ये। मस्त आता ही फोडणी आपण ह्याच्यात टाकून घेणार आहे। रवा आता आपला भिजलेला आहे छान आहे बघा, ह्याच्यात आता टाकून घेते। दहा मिनटं झाले तर रवा आपला भिजलेला आहे, मस्त आहे बघा, रवा आपला फुगून आला आहे छान। त्यात टाकते मी आता हा कांदा चिरलेला, कांदा एकदम बारीक कट करून घेतला आहे। टोमॅटो टाकते बारीक चिरलेला, एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे टोमॅटो आपल्याला। आणि ही कोथिंबीर टाकते, आणि थोडं चवीनुसार मीठ टाकूया आपण। हे मस्त हलवून घेऊया आपण। आता हे उरलेलं ताक आहे आपल्याला, हे मी एक लोटी भरून ताक घेतलं होतं, जवळजवळ 1 पाव ताक घेतलेलं मी, ह्याच्यात टाकून देते। हे आता मस्त आपलं एकजीव झालं आहे सगळं। फोडणी ह्याच्यासाठी टाकायची की आपल्या उत्तप्प्याला छान टेस्ट येते, ह्याच्यामुळे मी फोडणी टाकून घेतलेली आहे। नाही टाकली तरी चालते, तसं काही नाही आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका किंवा नका टाकू। कोथिंबीर फक्त जास्त टाकली आहे। अशा प्रकारे हे पीठ आपण तयार करून घेतलं आहे आता। अशा प्रकारे हे पीठ मस्त भिजवून घेतलं आहे। एक 5 मिनटं आपण हे मिश्रण हे असं ठेवून देऊया, म्हणजे अजून छान तयार होईल, हे भिजून निघेल मस्त। चटणी तयार करून घेऊ। आज मी सुक्या खोबऱ्याची चटणी तयार करते, तिथं खोबरं टाकते थोडंसं। आणि नेहमी मी भाजलेली शेंगदाणे टाकते, आपण ही आज भाजलेली डाळ असतं चिवड्याचं ते टाकतोय। 1 ते 2 मिरच्याचे तुकडे टाकले त्याच्यामध्ये। थोडी कोथिंबीर टाकूया, थोडंसं मीठ टाकते चवीनुसार, थोडी साखर तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला आवडली तर टाका किंवा नका टाकू। आणि अगदी थोडंसं 5 ते 6 थेंब लिंबाचे टाकलेत। चटणीत पण मी थोडंसं ताक टाकते। चटणी आपली छान बारीक वाटून झाली। आता मी चटणीसाठी इथं फोडणी तयार करू आपण। अगदी थोडंसं तेल, चटणीत जास्त तेल नाही टाकत मी।
मोहरी, मोहरी छान तडकली की आपण घेऊया हिंग थोडासा चिमूटभर. आता ह्यात कढीपत्ता पण टाकून घेतलाय मी. आता फोडणी आपण ओततो ह्याच्यामध्ये. अशी मस्त आता आपण तडका दिला. आता चटणीला तवा ठेवते. मला तवा तापल्या आपला तेल टाकून घेते मी. मस्त आता आपण 2 पळ्या ह्याच्यावर टाकल्या. छान आता हे मस्त असं पसरून देऊया. उत्तप्पा म्हणजे थोडा जाडसरच ठेवायचा आपण, जास्त पातळ करायचं नाही आहे. आता ह्याला मस्त आपण पलटी करून घेतला होता. आता ह्या साईडने पण छान आपला भाजून निघाला आहे मस्त. दुसरा पण अशाच पद्धतीने आता टाकून घेतोय आपण. आपण थोडं तेल सोडूया. पलटी करून घेऊया ह्याला आपण आणि अजून एकदा ह्याच्यावर तेल सोडूया. आता हा पण आपला डोसा मस्त तयार झाला आहे. आपण ह्याला काढून घेऊया. तर असा मस्त असा मी हा रवा आणि ताक मिसळून मस्त हे उत्तप्पे तयार केलेत, चटपटीत असे. तर तुम्हाला ही माझी जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.